हॅलो, नमस्कार. मी सृष्टी. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज बनवते राणी माशाचं कालवण. मी राणी मासे ह्या मार्केटमधून घेऊन आली होती आणि ते स्वच्छ साफ धुवून त्याच्यावरती खवलं असतात, तर ती साफ काढून स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता आपण बनवतोय राणी माशाचं कालवण. तर त्याच्यासाठी मी टोमॅटो, कोकम, मिरची, कढीपत्ता हे असं टाकून घेतले. काही त्याला फोडणी वगैरे द्यायची नाही आहे, असं वरूनच टाकतं आहे. ही आमची गावची पद्धत आहे. तुमच्या गावाला असं बनवतात का? कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यामध्ये धनिया पावडर, लाल तिखट, हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ, नमक ते ॲड केलं आहे. आणि थोडंसं आंबटपणासाठी कोकम तर ॲड केलं आहे, पण त्याच्याबरोबर लिंबूसुद्धा ॲड करते. आम्ही गावी आंब्याची फोडी वगैरे टाकतो चुलीवरचं माशाचं कालवण बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये असंच कच्चं वरूनच तेल टाकायचं आहे. आणि हे आपल्या पाट्यावरचं वाटणाचा मसाला तो सुद्धा ॲड केला आहे आणि छान सगळ्या माशांना लावून घेते. आणि थोडंसंच पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करा. रस्सा हवा तर रस्सा, नाहीतर मग थोडंसं सुकं. आपण हे शिजवून घेऊया. आपलं कालवण शिजलं आहे बघा छान. असा रस्सा हवा तर रस्सा ठेवू शकता. मला सुकं हवं आहे म्हणून मी थोडंसं अजून शिजवणार आहे त्याला. शिजवून घेते. आपलं कालवण रेडी आहे. आपण पांढरा शुभ्र भात आणि माशाचं कालवण, म्हावऱ्याचं कालवण बोलतो गावाला, म्हावऱ्याचं कालवण. गावाकडे अशाच पद्धतीने म्हावऱ्याचा रस्सा बनवतात. तोच दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.